पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवी. आधमा त्याजावे आणि संतांचं सेवन करावं. का? पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे. तुम्ही बघा, ज्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहायला लागला ना, गाव सुद्धा तुम्हाला त्याच्यासारखं समजायला लागतं. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा, गाव म्हणतं काय आजकाल तुम्ही लईच वारी करता, माळ घातली, साधू संतांच्या संगतीत राहता, सुधारले. आणि तुम्ही नका का पेनात, पण पेनाऱ्याच्या संगतीत राहते म्हणते. आजकाल तुम्ही काय घ्यायला लागले का काय? म्हणजे का? त्याच्या संगतीतच राहता तुम्ही. न घेता हा संघाचा परिणाम आहे महाराज. घेतल्यावर मग तर बिघडलेच म्हणतात महाराज. हे का सांगतो मी? नुसता संगतीचा परिणाम. मी गाथ्याच्या बाहेर बोलणार नाही, तुम्हाला प्रमाण देऊन सांगेन. जर तुम्ही चोराच्या संगतीला जर बसलात ना, तर त्या चोराच्या संगतीत बसणाऱ्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होती की आपली एखादी चिंधी उचलावी, एखादी चिंधी चोरावी. बैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी धावे मन. तुकोबराय सांगतात. नुसतं त्याच्या संगतीत बसलो, उग चोराच्या संगतीत तुम्ही कीर्तनाला आलात का, तुम्हाला उगच मनानं वाटतं की जाताना चांगला चांगला चप्पल उचलावान. कोणाच्या संगतीत आल्यावर? चोराच्या संगतीत. आणि संतांच्या संगतीत जर आलात तर तुम्हाला असं वाटतं आपली गेली ना, जाऊ द्या, दुसऱ्याची घालायची नाही. विठाला विठाला. हो, मग हे चोराच्या संगतीचा आणि संतांच्या संगतीतला फरक आहे. ऐका, संगतीवरच माणसाचं सगळं जीवन आहे. तुम्ही शेतकरी वर्गातले आहेत, मी सतत दृष्टांत सांगत असतो. एकाच विहिरीचं पाणी असतं, पण तुमच्या शेतामध्ये कारला असतं, आवळा असतो, चिंच असते, ऊस असतं, मिरच्या असतात की नाही? बोला. वेगवेगळे पिकं असतात तुम्ही, पण वेगवेगळ्या पिकाला बसलेले सगळे शेतकरी वर्ग सांगा, वेगवेगळी विहीर असते का? एकच विहीर असते? एकच विहीर असते. कोणी साधं उत्तर देईल महाराज? कोणीच देईल. एकच विहीर आहे आणि त्याच विहिरीचं पाणी या सगळ्या पिकाला जातं. ऊसालाही जातं, मिरच्यालाही जातं, कारल्यालाही जातं, आवळ्याला जातं, चिंचेला जातं. मग मला सांगा, एकच विहीर आहे, त्याच विहिरीचं पाणी आहे. ज्यावेळेस कारल्याला गेलं की कडू झालं, मिरच्याला गेलं की तिखट झालं, आवळ्याला गेलं की तुरट झालं, चिंचेला गेलं की आंबट झालं, आणि ऊसाला गेले की गोड झालं. गटारीमध्ये ते पाणी गेले तर गटार झाली, आणि तेच पाणी जर गंगेला मिळालं तर गंगा झाली. मग महाराज, पाण्यानं चव का बदलली? अहो, पाणी तेच आहे, पण पाण्यानं ज्याची ज्याची संगती केली तशी तशी चव बदलली. विठाला विठाला.